नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण साडीचे उरलेले काटा असतात आणि ब्लाऊज शिवून बघा असे लहान लहान तुकडे उरलेले असतात ना, त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण या ठिकाणी बघा ब्लाऊज पीस आहेत ना, त्याच्यावरती एक गोल आखून घेतला आहे. कोणत्या बी एका भांड्याने बघा असा एक गोल आखून घेतला आणि कट करून घेतला आहे. आता हा सिंगलच आहे, दुसरा पण एक घेतला बघा मी, असं आहे कट करून. आता हे थोडंसं आपल्याला कमी आहे, पण आपण जॉईंट देऊन घेऊ. अगदी टाकापासून टिकाऊ हा रुमाल तयार होतो. तर याचा आपण शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, तर भरपूर ताईंना ते समजलं नाही, फास्ट केला होता म्हणून व्हिडिओ. तर त्याच्यामुळे बघा एकदम स्लोमध्ये दाखवत आहे. इथं काठ आहेत ना, आपण व्यवस्थित कट करून घ्यायचे. सरळ पट्ट्या आपण कट करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर काठ नसेल तर तुम्ही असे म्हणजे वेगवेगळ्या कलरचे कपडे असतील ना, ते सुद्धा जॉईंट करू शकते. तर आता या ठिकाणी बघा आपण असे काठ करून घेतले आहे. इथं पण आपण एक काठाचा एक छोटा गोल कट करून घेऊ. अंदाजे 5 इंच लांब आणि 5 इंच रुंदीचा चौकोन घ्यायचा, फोल्ड करायचा, असं हे करून घ्यायचं आहे आपल्याला. आता त्याच साडीचं कापड होतं, त्याचा अस्तर म्हणून तो वापर करायचा आपल्याला. तर इथे गोल तो पण कट करून घेतला मी. स्टिचिंग दाखवत तुम्हाला. सर्वात अगोदर बघा आपण जो गोल असा कट केला ना, त्याला थोडंसं कमी होतं, तिथं जॉईंट देऊन घेऊ. एक्स्ट्राचं आपण कट करून घेऊ बघा अशा पद्धतीने. थोडं दाबटीप देऊन घेऊ म्हणजे शिलाई निघणार नाही आपली. आता एक गोल सुईचा ठेवायचा आणि एक उलटा ठेवायचा. कडेकडे आपण शिलाई मारून घ्यायची आहे, थोडीशी जागा ठेवायची ओपन करण्यासाठी. आता थोडंसं बोलताना आपल्यामध्ये बघा आपण किती पण नाही म्हटलं तरी आपल्याला थोडंसं एखादा अर्धा तरी इंग्लिश शब्द येतो. त्याचं पण काही काहींना खूप पोटात दुखतं, काही काहींच्या येत नाही, तर कशाला बोलायचं म्हणून. तर आता या ठिकाणी बघा आपण हा गोल आहेत ना सुईचा करून घेतला. व्यवस्थित हे करून घ्यायचं सारखा. नंतर याच्यावरती एक जे ओपन बाजू आहेत ना, तिथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि कडेकडेने पूर्ण एक दाबटीप देऊन घ्यायची. चला या ठिकाणी बघा आता या ठिकाणी बघा आपण शिलाई मारून झालेली आहे दादा. व्यवस्थित अशी सारखं कापड करत चालायचं आणि अशी शिलाई मारून घ्यायची. आता याचा सेंटर आपण काढून घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीने फोल्ड करायचं. खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. छोटा सर्कल घ्यायचा, काटा असा उलटा ठेवायचा बघा त्या अस्तरच्या याच्यावरती. पूर्ण राऊंडला शिलाई मारून घ्यायची आहे. अस्तर साईडने बघा एक कट द्यायचा आपल्याला छोटासा, फक्त अस्तरला द्यायचा. असं पलटी करून घ्यायचं हे छोटा गोल, आणि मध्यभागी सेंटरला आपल्याला ठेवायचं आहे आणि कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहे. चला तर या ठिकाणी बघा आता आपला हा गोल व्यवस्थित झाला आहे, ते बघू शकते. म्हणजे आपले धागे दोरे निघत नाही, काय नाही दुसरं. तुम्ही असं पण लावू शकता. वरून आपण लेस त्याला जॉईंट करणारच आहोत. इथं बघा सेंटरला मी अशी पिन लावून घेतली आहे. व्यवस्थित कडेकडेने शिलाई मारून घ्यायची. आता ही काठ आहेत नाही, तुम्ही बघा कशा पट्ट्या कट करून घेतल्या, कारण पट्टी थोड्याशा कमी होत्या माझ्याकडे म्हणून मी सेंटरमधून कट करून जॉईंट करून घेतलं आहे. नंतर रुंदीला जास्त मोठी असेल तर अजून छान दिसतं ते. अशा पद्धतीने बघा जॉईंट करून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता कडेने काय करायचं आपण पुन्हा शिलाई मारून घ्यायची आहे, फोल्ड करून ना. डबल फोल्ड करायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची. आता दुसरी एक पट्टी घेतली आहे ती बघा 4 ते 4.5 इंचाची घ्यायची आहे.
ती सुद्धा आपण कट करून घेऊ. इथं कमी आहे म्हणून इथं जॉईंट देऊन घेऊ आपण अशा पद्धतीने. आता या पट्टीला सुद्धा आपल्याला बघा कडेने आहेत ना शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित सारखं केलं बघा, अशी डबल फोल्ड केली. तुम्ही या ठिकाणी पिको पण करू शकता याला पाहिजे असेल तुम्हाला तर. तर या ठिकाणी बघा तुम्ही इथं डबल शिलाई करून घेतली आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित. आता बघा आपण काय करायचं आहे, ही पट्टी आपण कट केली आहेत ना ती उलटी ठेवायची. हलक्या हलक्या प्लेट घेत चालायच्या. जर तुमच्याकडे कापड जास्त असेल तर तुम्ही प्लेट थोडा दाट पण घेऊ शकते, जास्त असं म्हणजे जवळजवळ एकदम. मी जास्त दूर पण नाही आणि जास्त जवळ पण नाही अशा प्लेट घेतलेल्या आहेत. तुम्ही तर बघू शकते. या ठिकाणी बघा अशा मस्तपैकी प्लेट टाकून घेतल्या आहेत मी. नंतर बघा हे दोन्ही पण टोक आहेत ना व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे. अगोदर सरळ शिलाई मारून घ्यायची, नंतर फ्रिल टाकले तरी चालेल. अशा पद्धतीने बघा आता आपली एक फ्रिल जॉईन झाली आहे. आता थोडंसं अंतर सोडून आपल्याला दुसरी आपण पट्टी बघा जी काठाची आहेत ना ती केली ती. आता पण अगोदरच इथं बघा गोल्याला शिलाई मारून घेतली आहेत असं पट्टीला. कुठल्या पण एका साईडने बघा पट्टी अशी उलटी ठेवायची, हलकी हलकी अशी प्लेट टाकून घ्यायच्या. सेम त्याच पद्धतीने. साडीचा काटा असल्यामुळे दिसायला एकदम सुंदर दिसतं. ते पण बघा तुम्ही वेगवेगळ्या कपड्यांपासून आपण एकदम टाकापासून टिकाऊ हा रुमाल तयार केला आहे. अगदी सुंदर दिसतो हा रुमाल बघा. आपण वट पौर्णिमेला किंवा हरतालिकेच्या पूजेसाठी जाणार असतो बाहेर ना, ताटावरती हा रुमाल टाकून न्यायचा, खूप सुंदर दिसतो. नंतर याच्यावरती बघा आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघा दाबटीप देऊन घेतली आहेत म्हणजे आपली पलटी होणार नाही. काठ आहे तो तुम्ही याची फिनिशिंग बघू शकता पाठीमागून पण आणि पुढून पण. तिथे मध्ये थोडंसं आपण बघा लेस जॉईंट करून घेऊ. ताटावरती एकदम परफेक्ट असं मस्त दिसत आहे. तुम्ही इथं कडेकडे सुद्धा लेस लावू शकते. जे आपण मोठी फ्रिल बनवली आहेत ना त्या फ्रिलवरती सुद्धा. तुमच्याकडे ब्लाऊज पीस वगैरे असतात पडलेले त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.